हॅलो माझ्या भावी अधिकारी मित्रांनो, मी रोशन बंडे तुमचं स्वागत करतो सिम्पली सिव्हिल्स या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत होतो इकॉनॉमिक्सची सिरीज. तर आपण थोडक्यात आठवूया की आपण काय काय शिकलो आहे. आपण इकॉनॉमिक्सची सिरीज जेव्हा सुरू केली तेव्हा आपण एकदम बेसिक अंडरस्टँडिंग घेतली इकॉनॉमिक्सची, आणि त्याच्यामध्ये आपण बरेचसे GDP काय असतं, अनएम्प्लॉयमेंट काय असते, लॉरेन्स कर्व काय असतो, गिनी कोइफिशियंट काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. आपण पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय फायदे होतात, व्हॉट इज काय डिव्हिडंड आपल्याला मिळतो आहे ना, डेमोग्राफिक डिव्हिडंड, तो आपण समजून घेतला. त्याचे फायदे नुकसान ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक अंडरस्टँडिंग घेतली. त्यानंतर आपण हंगर इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये सुरुवात केली. ग्लोबल हंगर इंडेक्स कोण पब्लिश करतो, त्याची आकडेवारी कशी कॅल्क्युलेट करतात, भारताचा लेटेस्ट रँक तुम्हाला मी सांगितला, लेटेस्ट इन्फॉर्मेशन, लेटेस्ट डेटा तुम्हाला तुमच्यासमोर मी ठेवला. त्यानंतर आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण बघितला, आणि बेरोजगारी आपण हा लास्ट लेक्चरमध्ये समजला. आणि त्या लास्ट लेक्चरमध्ये बेरोजगारीबद्दल संपूर्ण माहिती घेतली. किती प्रकारच्या बेरोजगारी असतात, त्याचे कारणं काय असतात, त्याला कमी करण्याचे काय उपाय आपण, म्हणजे ते कारणावरून आपल्याला माहीत पडलेलं आहे की काय उपाय केले तर ती बेरोजगारी कमी होऊ शकते, बेरोजगारी काय परिणाम करते, आणि त्याच्यावर कोणी लक्ष ठेवायला पाहिजे, ती फक्त सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आज आपण बेरोजगारी माहीत करण्यासाठी जी आकडेवारी वापरतात, ती आकडेवारी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते, जेणेकरून समोर पब्लिश करता येईल ना. माहीत पाहिजे आपल्याला, जी गोष्ट आपण टार्गेट करतो आहे त्या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला प्रथम माहीत असलं पाहिजे, आणि त्यासाठी आकडेवारीची गरज प्रत्येकदा लागते. तर ती आकडेवारी आपण कसं कॅल्क्युलेट करतो हे आपण आता बघूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो 5 मुद्दे आहे ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे, आणि 5ही मुद्दे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहे. याच्यावरनं कसे प्रश्न बनू शकतात हे तुम्हाला मी सांगतो, पण हे मुद्दे महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. पहिला मुद्दा आहे कार्यकारी वयोगट, वर्किंग एज. आता वर्किंग एज जेव्हा हा शब्द आपण वापरतो, आता वर्किंग एज ही आपण एक ग्लोबली मान्य अशी वर्किंग एज आपण म्हणतो. आपल्या गावाकडे जर म्हटलं तर तो 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा पण शेतात कामाला जाऊ शकतो, तर त्याची वर्किंग एज आहे. तो भाग नाही आहे. भाग आहे की इंटरनॅशनली काय ॲक्सेप्टेबल आहे. तर 0 ते 14 म्हणजे ज्याला बालवय म्हणू, त्या दरम्यानच्या मुलांना किंवा मुलींना, त्या वयाच्या चिल्ड्रन्सना अलाउड नाही आहे काम करणं, म्हणजे ते एक्सपेक्टेड नाही आहे. त्यामुळे त्यांना आपण वर्किंग एजमध्ये मानत नाही. 65+ है ना, यांना पण आपण वर्किंग एजमध्ये मानत नाही. ठीक आहे. आणि जे उरले, दॅट इज 14च्या वर आणि 65च्या खाली, म्हणजे 15 ते 64 या वयातले लोकांना आपण वर्किंग एज मानतो. ठीक आहे. तर हे जे मुद्दा आपण इथे कवर करून राहिलो, कार्यकारित वयोगट, यामध्ये 15 ते 64, 15 to 64 या वयातले जे लोक आहेत त्यांनाच आपण वर्किंग फोर्स मानू. यात मेल आणि फिमेल दोन्ही आले. पॉप्युलेशनची गोष्ट चाललेली आहे. 2011मध्ये जी जनगणना झाली होती त्यानुसार 76.77 करोड एवढे लोक वर्किंग एजमध्ये होते भारतातले. आता ते ऑब्व्हियसली आकडा तो वाढलेला आहे, चेंज झालेला आहे, म्हणजे वाढला आहे कमी झाला आहे आपण सांगता येत नाही, पण चेंज झालेला आहे. आणि टोटल पॉप्युलेशन तेव्हा जी मोजण्यात आली होती ती होती 121 करोड, म्हणजे जवळपास 63.4% पॉप्युलेशन भारताची ही वर्किंग एज पॉप्युलेशन होती त्यावेळी. 2011ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर तर जनगणना झाली नाही, त्याची रिपोर्ट आलेली नाही, तर 2011च्या जनगणनेवर आपल्याला फोकस ठेवून चालावं लागेल अकॉर्डिंग टू बुक. कोणती आहे काय मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर ही झाली. आणि मग 76.77 जर 121मधनं सबट्रॅक्ट केले तर ती नॉन वर्किंग एज आहे. 0 ते 14 आणि 65+ जे रिटायर्ड लोक आहेत ते. मग श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स आला आहे. तर वर्किंग एज आणि लेबर फोर्स बरेचसे लोक कन्फ्यूज होतात. तर लेबर फोर्स म्हणजे असे लोक जे वर्किंग आहेत, ज्यांना काम मिळालेलं आहे किंवा काम शोधत आहेत किंवा कामासाठी अवेलेबल आहेत. ठीक आहे. म्हणजे कोणी विलिंग असेल, घरी बसल्या बसल्या कामाची वाट बघत असेल, म्हणजे अवेलेबल आहे कामासाठी, स्वतः शोधत असतील
आणि ते वर्किंग एजमधलेच लोक आहेत है ना. म्हणजे या 63.4% किंवा 76.77 करोड लोकांपैकीच ते लोक आहेत जे एक तर कामात आहेत, इन्वॉल्ड ऑलरेडी, काम करून राहिलेले आहेत, काम शोधून राहिले किंवा कामासाठी अवेलेबल आहेत. असे सर्व लोकांना आपण लेबर फोर्समध्ये मोजतो. ठीक आहे. आता 2011 आणि 12च्या जनगणनेनुसार या 76.77 पैकी 78.37 करोड हे लोक आपल्या लेबर फोर्समध्ये इन्वॉल्ड होते. म्हणजे लेबर फोर्समध्ये होते म्हणजे एकतर ते वर्किंग होते किंवा ते काम शोधत होते किंवा कामासाठी अवेलेबल होते. त्यानंतर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे लेबर फोर्सचा आकडा 48.37 डिवायडेड बाय द टोटल पॉप्युलेशन. टोटल पॉप्युलेशनपैकी किती लोक लेबर फोर्समध्ये आहेत दॅट इज कॉल्ड ॲज लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट इंटू 100 म्हणजे पर्सेंटेजमध्ये आकडा मिळेल. ठीक, लक्षात येत आहे? लक्षात येत असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि लाईक तेव्हाच करायचे लक्षात येत असेल, नसेल येत तर डिसलाईक पण करायचं आहे. जे मी डिझर्व करतो ते मला मिळालं पाहिजे, दॅट्स इट. त्याच्यानंतर वर्कर पॉप्युलेशन किंवा रोजगारीत लोकसंख्या, ज्यांना रोजगार मिळालेला आहे. ठीक आहे. आता जसं आपण बघितलं याच्यामध्ये वर्किंग आहे, सिकिंग आहे, अवेलेबल आहे. तर वर्किंग लोक फक्त हे एम्प्लॉयड आहेत. जे सिकिंग आहे, ज्यांना काम पाहिजे ते पण एम्प्लॉयड नाही आणि जे अवेलेबल आहेत ते पण एम्प्लॉयड नाही. म्हणजे या लेबर फोर्समध्ये सगळे लोक एम्प्लॉयड नसतात. त्याच्यापैकी जेवढे लोक एम्प्लॉयड असतात हा त्यांचा आकडा. लेबर फोर्समध्ये एम्प्लॉयड पण असतात आणि अनएम्प्लॉयड पण असतात. जसं आपण बघितलं त्याच्यापैकी 2011 आणि 12मध्ये 47.29 करोड एवढ्या लेबर फोर्सपैकी 47.29 करोड म्हणजे जवळपास 1 करोड उरलेले हे बेरोजगार होते. ठीक आहे. एवढे लोक हे एम्प्लॉयड होते. आणि याच्यावरनं पण एक रेशो काढू शकतो आपण, वर्कर पॉप्युलेशन रेशो. ठीक आहे. तर हा कसा काढणार? वर्कर पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. वर्कर पॉप्युलेशन मतलब एम्प्लॉयड लोक डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन इंटू 100 याने आपल्याला पर्सेंटेज मिळणार किती लोक एम्प्लॉयड आहे, किती पर्सेंट लोक एम्प्लॉयड आहेत. हा आपल्याला डेटा मिळणार. मग उरलं काय हे आपण बघितलं एम्प्लॉयड लोक. आता एवढं सगळं बघितलं तर अनएम्प्लॉयड पण बघूया. अनएम्प्लॉयडची कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितली मी, 48 लाख मायनस 47 लाख जो आन्सर मिळेल दॅट विल बी अनएम्प्लॉयड. तसंच यात लिहिलं आहे लेबर फोर्स मायनस वर्कर पॉप्युलेशन. लेबर फोर्स म्हणजे अवेलेबल लोक है ना 48.37 मायनस जे वर्कर पॉप्युलेशन आहे दॅट इज 47.29 याने आपल्याला मिळणार आहे अनएम्प्लॉयड पॉप्युलेशन. त्याला अनैच्छिक बेरोजगारी आपण पहिले तर मानू. लक्षात घ्या, अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे बेरोजगार राहण्याची इच्छा नाही तरी पण बेरोजगार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो खूप आळशी आहे, त्याला कामच करायचं नाही आहे, त्याला आपण काउंट करणार नाही. पण एखादा व्यक्ती खूप ॲक्टिव्ह आहे, काम करण्याची खूप इच्छा आहे पण परिस्थिती अशी आहे की त्याला काम मिळत नाही आहे, त्याला आपण यामध्ये काउंट करणार आहे. तर हे लोक जेवढेही आपण कन्सिडर करून राहिलो 1.08 करोड लोक हे अनैच्छिक बेरोजगार आहे. त्यांना बेरोजगार राहायची इच्छा नाही पण त्यांना परिस्थितीमुळे बेरोजगार राहावं लागत आहे. तर ते लोक आहे 1.08 करोड लोक. ठीक आहे. आणि प्रपोर्शनेट अनएम्प्लॉयमेंट हा एक रेशो आहे. प्रपोर्शनेट अनएम्प्लॉयमेंट नंबर ऑफ अनएम्प्लॉयड डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. ठीक आहे. दॅट इज प्रपोर्शनेट अनएम्प्लॉयमेंट. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट रेट. अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे किती लोक अनएम्प्लॉयड आहे ॲज कम्पेअर्ड टू लेबर फोर्स. बेरोजगार लोक ॲज कम्पेअर्ड टू लेबर फोर्स. लेबर फोर्स म्हणजे 48.37 आणि अनएम्प्लॉयड किती आहे 1.08 करोड. तो 1.08 डिवायडेड बाय 48.37 करोड जवळपास 2.2% याचा आन्सर येणार. म्हणजे 2.2% काय तुमचा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. आता यात कन्फ्युजन काय होतं बघा, रेशोज बघा. कधी लेबर फोर्सचा रेशो आहे टोटल पॉप्युलेशनशी, कधी वर्कर पॉप्युलेशनचा रेशो आहे टोटल पॉप्युलेशनशी, कधी नंबर ऑफ अनएम्प्लॉयमेंटचा टोटल पॉप्युलेशनशी रेशो आहे. राईट. आणि एका जागी तुम्ही बघू शकता श्रमशक्तीची रेशो आहे. तर तुम्हाला एक्सेप्शनल वस्तू म्हणजे जो श्रमशक्तीची रेशो आहे ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेट हा थोडा वेगळा आहे, बाकी सगळ्यांचे रेशो जे आहे ते पॉप्युलेशनची आहे. हे तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्हाला हे सोपी जाणार. प्रश्न विचारला जाऊ शकतो की अनएम्प्लॉयमेंट रेटमध्ये बेरोजगारीचा रेशो हा कोणाशी घेण्यात आला आहे, टोटल पॉप्युलेशनशी, श्रमशक्तीशी किंवा वर्किंग एजशी है ना, अशा प्रकारचा
तुम्हाला वर्किंग एज पॉप्युलेशनशी अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात. तुम्हाला तो कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बऱ्याचदा प्रश्न स्टॅटिक नसतो. जरी MPSC स्टॅटिक प्रश्न विचारतो, त्यांना तो आवडतो प्रश्न विचारायला, पण MPSC पण आता चेंज होऊन राहिलेला आहे. तुम्ही बघा 2019-18चे पेपर थोडे लॉजिकल प्रश्न पण त्यामध्ये आहे. तर समजा यावर्षी लॉजिकल प्रश्न विचारायचा असला तर ते असा प्रश्न विचारू शकतात, रेशो कशाशी घेण्यात आला आहे किंवा कोणत्या 2 वस्तूंचा रेशो आहे. 2 व्हॅल्यूज कॉमा सेपरेटेड 4 ऑप्शनमध्ये दिल्या असतील. तुम्हाला माहीत पाहिजे बेरोजगारीचा श्रमशक्तीशी रेशो आहे, दॅट इज अनएम्प्लॉयमेंट रेट. ठीक, 2011 आणि 12मध्ये तो 2.2% होता. ही पण एक आयडिया डोक्यामध्ये ठेवा. सध्या तो रेट वाढतो आहे. तुम्हाला माहिती आहे की मागच्या काही वर्षांमध्ये अनएम्प्लॉयमेंट खूप वाढलेली आहे. त्यामुळे हा जो 2.2%वाला रेशो आहे हा थोडासा आता वाढलेला आहे आणि त्यामुळे थोडी सरकारला पण चिंता असेलच. आणि तुम्हाला जसं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी, तो एक ठळक मुद्दा अपोजिशननी बनवून ठेवलेला आहे अनएम्प्लॉयमेंटचा आणि कंटिन्युअसली त्यावर कॉमेंट्स आणि ट्विट वगैरे होत असतात. तर तो आपला विषय नाही आहे, पण आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की आपल्या सराउंडिंगमध्ये काय होऊन राहिलं आहे. कारण की इकॉनॉमिक्स हा करंट अफेअर्सशी कनेक्टेड टॉपिक आहे. जसं मी नेहमी म्हणतो, यू शुड बी अपडेटेड. तुम्ही अपडेटेडच असलं पाहिजे, कारण तुम्ही भावी अधिकारी आहात. अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांसारखं वागता आलं पाहिजे. तुम्ही आपल्या आचरणात, वागणुकीमध्ये चेंजेस करा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे. तुम्ही अधिकारी आहात. ठीक, तर हे होतं आजचं लेक्चर. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. परत मी सांगणार नाही आणि जे डिझर्व मी करतो ते मला मिळालंच पाहिजे. तुमच्या काही फरमाईशी असतील, पर्टिक्युलरली कोणता चॅप्टर, कोणता टॉपिक एक पर्टिक्युलर करायचा असेल तर कॉमेंटमध्ये मला सांगा. मी तुमच्यासाठी त्यावरचं नॉलेज घेऊन येणार. मी सोप्या आणि साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. खूप असं थोरो लेक्चर नाही जे बोर करेल, पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि जे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेवढं तर मी नक्कीच कवर करतो. त्यामुळे खूप डीप जरी नसतो गेलो आपण, पण तुम्हाला जेवढं आवश्यक आहे एक्झामसाठी मी तेवढं कवर करतो आहे. प्रश्न यातनंच येणार हे शुअर आहे. ठीक, तर ठेवा लक्ष आपल्या चॅनलवर. बघत राहा सिम्पली सिव्हिल्सचे येणारे पण व्हिडिओज. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.